आज खरं तर म्हणजे कामगार विभागाच्या महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो की मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री उभी राहते। अनेक राज्यातले परप्रांतीय कामगार या ठिकाणी येतात, मोलमजुरी करतात। मग त्या कंपनीच्या आतमध्ये इन हाऊस कंपनीमध्ये टेम्पररी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात, काही लेबर वर्क म्हणून कंपनीच्या बाहेर काही वेगळ्या छोट्या मोठ्या उद्योगामध्ये काम करतात। परंतु कुठला अपघात झाला तर तो कामगार कुठला आहे, तो मयत कशामुळे झाला किंवा कसला अपघात झाला याची देखील नोंद काही ठिकाणी होत नाही। एखादा कामगार मयत झाला तर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये भरायचा आणि त्याच्या गावाला पाठवून द्यायचा, ह्या देखील घटना आपल्याला पाहायला मिळतात। मगाशी आपण जो उल्लेख केला याबाबत आम्ही वित्त आणि विधी विभागाकडून आम्ही माहिती घेतोय। एक चांगल्या पद्धतीने कायदा करताना यामध्ये आवर्जून परप्रांतीय असतील, राज्यातले असतील, याच्यात एक चांगला धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे, कायदा झाला पाहिजे। दुसरा विषय की एखादी कंपनी बंद होते आणि दुसरी कंपनी पुन्हा त्या ठिकाणी जर टेकओव्हर झाल्यावरती सुरू होते, त्यावेळेला उदाहरणार्थ माझ्या इथल्या जनरल मोटर कंपनीमध्ये ज्यांनी 15-20 वर्ष 25 वर्ष सर्व्हिस केली त्यांचं वय जर पाहिलं तर आता 40-45 वयाची मर्यादा डावल्यानंतर किंवा झाल्यानंतरनं त्यांना दुसरी कंपनी फ्रेशर म्हणून घेताना त्यांचे वय पाहिलं जातं, त्यांना घेतलं जात नाही। अशा वेळेला या कामगार बांधवांनी करायचं काय? एकतर त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये घ्यायचं म्हणलं तर जे काय आपले मिनिमम वेजेस आहेत त्या पद्धतीने त्यांना काम करावं लागतं आणि त्यांचं कुटुंब संपूर्ण त्यांच्यावरती जर अवलंबून असेल, त्या कामगारावरती अवलंबून असेल, तर अशा वेळेला आपण काय निर्णय घेणार याबाबत देखील आपण थोडीशी सविस्तर माहिती द्यावी।